नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती या ठिकाणी शिपाई आणि हमाल बघा या पदासाठी लागणारे आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. बघा परीक्षेमध्ये अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय. अंदमान व निकोबार या संघराज्य प्रदेशाची राजधानी कोणती आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 याला म्हणजे पोर्ट ब्लेअर पहा. अंदमान व निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा या ठिकाणी काय विचारलाय. सार्क संघटनेची स्थापना संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल तर सन 1985 या वर्षी सार्क संघटनेची स्थापना झालेली आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. सार्क संघटनेचं मुख्यालय कोठे आहे तर काठमांडू नेपाळ बघा या ठिकाणी सार्क या संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा काय विचारलाय. कुमाऊ या हिमालयामध्ये विचारले सर्वोच्च शिखर कोणतं आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. कुमाऊ या हिमालयामध्ये बघा नंदादेवी हे सर्वोच्च शिखर आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा काय विचारलाय. तामिळनाडूचा किनारा कोणत्या प्रकारचा कोणत्या नावाने तो ओळखला जातो? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता. तामिळनाडू बघा या ठिकाणी जो काही किनारा आहे तो कोणत्या नावाने ओळखला जातो तर कोरोमंडलचा बघा किनारा या नावाने ओळखला जातो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा या ठिकाणी काय विचारलाय. भारतामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल. भारतामध्ये बघा सर्वात मोठे बघा खाऱ्या पाण्याचं सरोवर हे चिल्का सरोवर आहे, जे की पहा ओरिसा राज्यामध्ये आहे. चिल्का हे भारतामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 उज्जैन हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल. उज्जैन बघा हे शहर शिप्रा नदीच्या काठावर आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. गुजरात राज्याचा बघा बहुउद्देशीय प्रकल्प कोणता आहे? बघा गुजरात राज्यामधला प्रकल्प या ठिकाणी कोणता असेल तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. बघा उकाई हा प्रकल्प गुजरात या राज्याचा प्रकल्प आहे. उकाई प्रकल्प गुजरात राज्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा खालीलपैकी कशाला म्हणतात? भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आपण कशाला म्हणतो? शेतीला म्हणतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 गिंडी बघा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल. विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. गिंडी बघा हे राष्ट्रीय उद्यान तामिळनाडू राज्यामध्ये आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 दिग्बोई आणि नुनमती बघा हे काय आहेत? खनिज तेल क्षेत्र आहेत. कोणत्या राज्यामध्ये असतील? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. दिग्बोई आणि बघा नुनमती बघा हे खनिज तेल क्षेत्र आसाम राज्यामध्ये आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल बघा या पदासाठी लागणारे बघा असेच बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये आपण बघा असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 काय विचारलं. जगामध्ये विचारले रेशीम उत्पादनामध्ये जगामध्ये प्रथम क्रमांकाचा देश कोणता असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, रेशीमच्या उत्पादनामध्ये बघा चीनचा जगामध्ये पहिला क्रमांक लागतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारलं. पूर्व मध्य रेल्वे बघा पूर्वेकडे जायचंय, मध्यामध्ये जायचं, पूर्व मध्य रेल्वे बघा याचं योग्य उत्तर काय असेल. बघा हाजीपूर या ठिकाणी पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय हाजीपूर या ठिकाणी आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा, रेल्वेच्या डब्याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेलं पेरांबूर हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा पेरांबूर या ठिकाणी काय होते? रेल्वेच्या डब्याची निर्मिती होते. बघा पेरांबूर हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. पेरांबूर हे ठिकाण तामिळनाडू राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ओखा हे बंदर विचारले कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? ओखा बघा हे बंदर गुजरात राज्यामधलं एक प्रमुख बंदर आहे ओखा. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, माझगाव डाक बघा काय आहे? जहाज बांधणी केंद्र आहे. कोणत्या ठिकाणी आहे माझगाव डाक? विद्यार्थी मित्रांनो बघा माझगाव डाक हे जहाज बांधणी केंद्र मुंबई या ठिकाणी आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खासी, बोडो या आदिवासी जमाती कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? खासी आणि बोडो या आदिवासी जमाती बघा प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये आढळतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामधली पहिली सर्वात पहिल्यांदा विचारले बघा, भारताची सर्वात पहिली जनगणना केव्हा झाली होती? तर याचे योग्य उत्तर काय असेल? सन 1872. बघा लॉर्ड मेयो यांच्या बघा काळामध्ये सन 1872 मध्ये बघा भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा जनगणना झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सर्वाधिक लोकसंख्येचा संघराज्य प्रदेश म्हणजे केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? सर्वाधिक लोकसंख्येचा बघा संघराज्य प्रदेश म्हणजे दिल्ली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले सर्वात लांब हिमनदी कोणती आहे? भारतामध्ये सर्वात लांब हिमनदी कोणती असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो सियाचीन बघा ही भारतामधली सर्वात लांब हिमनदी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ग्रह आणि तारे यांच्यामधला अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? ग्रह आणि तारे बघा यांच्यामधला अंतर मोजण्यासाठी आपण प्रकाश वर्षे हे एकक वापरतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, गोल्डन फायबर असे खालीलपैकी कशाला म्हणतात? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? गोल्डन फायबर आपण कशाला म्हणतो? तर तागाला गोल्डन फायबर असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नवे मंगरुळ बघा हे भारतामधलं प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? नवे मंगरुळ हे भारतामधलं प्रमुख बंदर कर्नाटक या राज्यामध्ये आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वायुदाबाचं एकक कोणतं असेल? बघा सर्वांनी सांगायचं आहे वायुदाबाचं एकक कोणतं असेल? तर विद्यार्थी मित्रांनो बघा मिलीबार हे एकक वायुदाबाचं एकक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ब्राझील या देशाची राजधानी कोणती आहे? ब्राझीलची राजधानी कोणती असेल? ब्राझीलची कोणती असेल? ब्राझिलिया. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, वंदे मातरम या नावाचं वर्तमानपत्र कोणी सुरू केलेलं आहे? कोणी सुरू केलं होतं वंदे मातरम? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता वंदे मातरम या नावाचं वर्तमानपत्र कोणी सुरू केलेलं आहे? योग्य उत्तर काय असेल? अरविंद घोष यांनी वंदे मातरम या नावाचं वर्तमानपत्र त्यांनी सुरू केले होते. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ॲडॉल्फ हिटलर यांच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? ॲडॉल्फ हिटलर यांच्या आत्मचरित्राचं नाव काय होतं? माइन काम्फ म्हणजे माझा लढा. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणता असेल? बघा कलम 14 ते 18 मध्ये काय आहे? समानतेचा अधिकार. कलम 14 ते 18. कलम 25 ते 28 काय आहे? धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. बघा या ठिकाणी कलम 19 ते 22 मग काय असेल? स्वातंत्र्याचा अधिकार आहे कलम 19 ते 22 मध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो? राज्यपाल बघा आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात? योग्य उत्तर काय पाहिजे? राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा हे राष्ट्रपती यांच्याकडे देत असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात? केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष बघा पंतप्रधान असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये सर्वाधिक नागरीकरण झालेलं राज्य कोणतं असेल? भारतामध्ये सर्वाधिक नागरीकरण झालेलं राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र राज्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा, जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र कोणतं असेल? बघा, जमिनीवर मारा करणारा क्षेपणास्त्र कोणता आहे? पृथ्वी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सन सिटी असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? सन सिटी असे जोधपूर या शहराला म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, रॉक गार्डन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर घ्यायला पाहिजे चंदीगड. बघा, या ठिकाणी रॉक गार्डन आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताचा वित्त आयोग यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? बघा, कलम 280 हे भारताचा वित्त आयोग यांच्या संबंधीचं कलम आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खेडा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता? बघा, आपल्याकडे बघा खेडा सत्याग्रह केव्हा झाला होता? सन 1923ला खेडा सत्याग्रह झाला. सन 1923मध्ये पहा खेडा सत्याग्रह झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये ज्या सर्वात प्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते? बघा, भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा व्यापारानिमित्त कोण आले होते? तर पोर्तुगीज आले होते, सर्वांना माहीत आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, पहिले महायुद्ध बघा, सन 1914 ते सन 1918 या दरम्यान पहिले महायुद्ध झाले होते. म्हणजे सन 1914ला पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम जिंकलेला किल्ला कोणता आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम जिंकलेला किल्ला कोणता होता? तोरणा किल्ला. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय, इन्कलाफ जिंदाबाद हा नारा कोणी दिला होता? बघा, सर्वांनी सांगायचं इन्कलाफ जिंदाबाद. बघा, हा नारा भगतसिंग यांनी हा नारा दिला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढे, कार्ल मार्क्स कोणत्या देशामधले विचारवंत आहेत? कार्ल मार्क्स कुठले होते? कार्ल मार्क्स बघा, हे विचारवंत जर्मनी या देशामधले विचारवंत होते. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम कोणत्या देशामध्ये झाली होती? औद्योगिक क्रांती विचारली सर्वात प्रथम केव्हा झाली होती? औद्योगिक क्रांती बघा, सर्वात पहिल्यांदा इंग्लंड या देशामध्ये झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. क्रमांक 10 या ठिकाणी काय विचारतं, द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर घ्यायला पाहिजे अशोक मेहता. द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक अशोक मेहता आहेत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी काय विचारलाय, स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन. बघा, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंदांनी केलेली आहे. कोणत्या वर्षी केली होती? बघा, सन 1897 वर्षी स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन यांची स्थापना केली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मानव धर्म सभा कोणी स्थापन केली होती? बघा, सर्वांनी सांगायचं मानव धर्म सभा दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानव धर्म बघा त्यांनी सभा स्थापन केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला होता? मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ बघा न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला होता. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. पवनारा आश्रम कुठे आहे? बघा, सर्वांनी सांगायचे पवनारा आश्रम कोठे आहे? बघा, वर्धा या ठिकाणी पवनारा आश्रम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कोकणचे गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? कोकणचे गांधी बघा, कोकणचे गांधी कोणाला म्हणतात? तर आप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. हरिजन हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते? हरिजन या नावाचे वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते? तर बघा, महात्मा गांधीजी यांनी हरिजन या नावाचे वर्तमानपत्र त्यांनी सुरू केले होते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला होता? बघा, सर्वांनी सांगायचे भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला? लॉर्ड मेकॉले बघा यांनी भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला होता. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. भारत आणि चीन यांच्यामध्ये कोणती सीमारेषा आहे? बघा, भारत आणि चीन कोणती सीमारेषा आहे? भारत आणि चीन यांच्यामध्ये मॅकमोहन लाईन या प्रकारची सीमारेषा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 19, पालघर हा जिल्हा पालघर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? पालघर हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा सुरत. बघा सुरत हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे सुरत? बघा सुरत हे शहर कुठं आहे? गुजरात राज्यामध्ये आहे. सुरत हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल या पदासाठी बघा लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचे PDF आहेत. त्यामध्ये बघा सर्व विषयांचे आपण बघा प्रश्न टाकलेले आहेत. ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.